श्रोतेहो, डीप फेक व्हिडिओज अर्थात फसवणूक डॉक्टर पद्मजा जोशी यांची मधुलिका कोशे नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. नमस्कार श्रोतेहो. हल्ली सगळ्या गोष्टी मोबाईलच्या क्लिकवर, माऊसच्या क्लिकवर अगदी सहज उपलब्ध आहेत. इंटरनेटमुळे सारं जग जवळ आलंय. या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. घंटो का काम मिनिटो में आणि आता तर क्षणार्धात हवी ती माहिती सहज उपलब्ध आहे इंटरनेटवर. पण याचा जसा चांगला उपयोग आहे ना, तसाच दुरुपयोग होताना सुद्धा दिसतोय. त्यामुळे कशावर विश्वास ठेवावा आणि ठेवू नये हा एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. जनरेटिव्ह AI मुळे नवा पेस निर्माण झालाय. या कृत्रिम बुद्धिमत्तेचं आव्हान माणसासमोर उभं ठाकलंय. ते म्हणजे डीप फेक व्हिडिओ. एक प्रकारची भीती सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर पद्मजा जोशी यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर पद्मजा जोशी, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर पद्मजा जोशी या प्रगत संगणक विकसन केंद्र सीडॅक इथं वरिष्ठ संचालक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर पद्मजा जोशी या विभाग प्रमुख असून डिजिटल इंडियाच्या अंतर्गत अनेक ई-गव्हर्नन्सच्या अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट्सच्या त्या प्रमुख आहेत. त्या सध्याच्या नवनवीन तंत्रज्ञानावर जसं की ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटीवर काम करत आहेत. गेल्या 30 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. तेव्हा आज आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया डीप फेक व्हिडिओज, फसवणुकीचं एक नवीन माध्यम कसं निर्माण झालं आहे याविषयी. आपण बऱ्याचदा ऐकतो की चॅट जीपीटीमुळे काय काय बदल झाले किंवा वर्तमानपत्रांमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. तर मुळात चॅट जीपीटी काय आहे आणि इतर तंत्रज्ञानांच्या तुलनेमध्ये ह्याच्यात काय काय फरक दिसून येतो? आता खरं तर चॅट जीपीटी काय, यासाठी आपण आधी पहिल्यांदा हे कसं तयार झालं हां. हे बघूयात. हं. कसं होतं ना, पूर्वीपासून आपल्याला एक कुतूहल होतं की एक अनैसर्गिक अशी बुद्धिमत्ता आपण कशी तयार करू शकतो. म्हणजे जसं मानव निर्मितीसाठी आपण टेस्ट ट्यूब बेबीज वगैरे वगैरे प्रयत्न करत होतो, तसंच त्याचबरोबर आपण बुद्धिमत्ता पण कृत्रिम कशी तयार करता येईल याच्यावरती अनेक वर्ष काम करतोय. आणि त्यामध्ये मशीन लर्निंग तुम्ही कधी ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये कसं व्हायचं की आपण मशीनला सांगतो की हे बरोबर आहे, म्हणजे ह्याला आपण सफरचंद म्हणायचंय, असं काही दिसलं तर ह्याला संत्र म्हणायचंय, असं सांगितलं जातं. आणि मग पुन्हा तशाच प्रकारचं कुठलं तरी फळ किंवा त्याचं एक चित्र जर त्या सिस्टीम समोर आलं तर ती सिस्टीम त्याला म्हणते की हां, हे सफरचंद आहे, हे संत्र आहे. पण त्यासाठी आपण ती माहिती आधी त्या सिस्टीममध्ये किंवा मशीनमध्ये घातलेली असते. हो. तसंच हळूहळू कसं होत गेलं की आता आपल्याला हवी अलेक्सा किंवा सिरी अशा प्रकारचे चॅटबॉट्स तयार झाले. चॅटबॉट म्हणजे काय, तर तुम्ही कुठल्याही वेबसाईटवरती गेलात तर तिथे कुठलं तरी एक छोटंसं आयकन असतं, एक चॅटबॉट म्हणून तयार असतं की तुम्हाला काही मदत हवी आहे का, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारू शकता. इथे काय होतं की ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं हे सगळं त्या सिस्टीममध्ये घालून ठेवलेलं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही तो प्रश्न विचारता तेव्हा त्या पद्धतीचं जे उत्तर आहे ते तुम्हाला दाखवलं जातं. त्याचं पुढचं जो व्हर्जन आलं ते म्हणजे अलेक्सा आणि सिरी. हां. तिला आपण बोलायला लागलो हो. की हां अलेक्सा, मला हिंदी गाणी ऐकव, हां. की अलेक्सा कुठनं तरी हिंदी गाणी शोधते आणि ते ऐकवते, किंवा सिरी टीव्ही बंद कर. तर अलेक्सा, सिरी हे नवीन चॅटबॉट्स आले जे दिलेल्या माहितीला दाखवायला लागले किंवा ते आपल्यासमोर सादर करायला लागले, सूचनांचं पालन करायला. सूचनांचं पालन करायला लागले आणि ते वेगवेगळ्या उपकरणांशी जोडलेली पण होती. त्याच्या पुढचं होतं की आता आपण काहीतरी नवीन तयार करू शकतो का, हां. म्हणजे जिथे ही माहिती तुम्हाला फक्त दिलेली असणार नाही, त्या माहितीमधनं मी नवीन काहीतरी माहिती तयार करते. बरं. आणि ते झालं चॅट जीपीटी. हां. म्हणजे चॅट जीपीटीकडे ही सगळी माहिती जी अलेक्सा सिरीला दिलेली होती ती आहेच आहे, पण त्यांना आपण म्हटलं की आज मला माझा आवडता प्राणी याच्यावरती मला निबंध लिहून हवाय. चॅट जीपीटी काही सेकंदांच्या आत तुमच्या समोर माझ्या आवडत्या प्राण्यावरती लिहून देतो. किंवा त्यांना सांगितलं मला आज ऑफिसला जायचं नाहीये, माझ्या बॉसना असं असं मला लेटर लिहायचं आहे, तर मला मदत कर. तर तुमच्या समोर पूर्णपणे ते पत्र तयार असतं. हो. हे जे नवीन तयार करणं आहे हां. हे नवीन आहे. खरं. आणि याला आपण चॅट जीपीटीला वेगळं जे म्हणायला लागलो ते म्हणून होतं की ते स्वतःचं काहीतरी तयार करू शकलं
जे आधीचे चॅटबॉट्स तयार करू शकत नव्हते. आणि हे तंत्रज्ञान जे आहे हे पूर्णपणे त्याला जी आपण माहिती देतो त्याच्यावरती विकसित केलं गेलेलं आहे. त्यामुळे समजा मी प्रोग्राम करत असेल तर मलाही माहिती नाहीये की माझी सिस्टीम काय आउटपुट देईल. ते आउटपुट पूर्णपणे त्याच्या माहितीवरती आणि त्याचे जे काही आपण अल्गोरिदम्स रन करतो त्याच्यावरती अवलंबून आहे. अच्छा. आणि प्रत्येक वेळेला याची नवनवी आपल्याला पावलं आपल्याला बघायला मिळतात. त्यातलंच एक पुढचं पाऊल ते म्हणजे जनरेटिव्ह AI आहे खरं तर. तर ते स्वतःच असं एक माहिती विकसित करतं किंवा आपल्यासमोर काहीतरी त्यातलं एक नव्याने येतं असं होतं. बरोबर. तर मुळात जनरेटिव्ह AI म्हणजे काय? आतापर्यंत की मशीन लर्निंग पासून आपण थोडे थोडे पुढे येत गेलो. आणि AI म्हणजे काय होतं की जी माहिती जसं मी म्हटलं की कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करायची असेल तर ती कशी तयार करणार. तर आपला मेंदू कसा काम करतो. आपण आपल्या लहान मुलांना सांगतो की ह्याला लाल रंग म्हणायचा की त्या लहान मुलाला कळतं की ह्याला लाल रंग म्हणायचा. तसंच आपण सिस्टीमला शिकवत गेलो. आपण आपल्या मुलांचा विचार करून सेम तसंच्या तसं सिस्टीम मध्ये शिकवायला लागलो. आता लहान मुलांना आपण कित्येकदा शिकवलेलं असतं की ही गोष्ट वाईट आहे, ही गोष्ट चांगली आहे आणि ती तशी वागतात. तसंच सिस्टीमला सांगितलं ते झालं आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कृत्रिम बुद्धिमत्ता तयार झाली. आता एका ठराविक वयानंतर मुलं आपण जे काय सांगितलं होतं त्या व्यतिरिक्त आजूबाजूनी पण बरीचशी गोष्ट आत्मसात करायला लागतात. म्हणजे शाळेतनं असेल, मित्रमैत्रिणींकडनं असेल, समाजामधनं असेल आणि त्याचा ते अर्थ लावायला लागतात आणि मग स्वतःचं विश्व घडवायला लागतात. आता हे जे जनरेटिव्ह AI आहे ते त्या मुलांसारखे म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेली मुलं जे स्वतःचं विश्व तयार करतात तसं जनरेटिव्ह AI झालंय. आणि त्यामुळेच जसं ChatGPT हे ह्या जनरेटिव्ह AIचं एक उदाहरण आहे की जे स्वतःचा निबंध लिहू शकतं, स्वतःची प्रपोजल्स लिहू शकतं. पुढची पावलं ते त्याच्या बरोबर आहे. म्हणजे आता आज फक्त जनरेटिव्ह AI म्हणजे ChatGPT मधनं आपल्याला निबंध, प्रपोजल इत्यादी इत्यादी मिळते. पण त्याचीच पुढची काही तुम्ही ऐकलं असेल तर अलीकडे व्हिडिओज तयार होतात किंवा खूप सुंदर निसर्ग एखाद्या AI सिस्टीमने तयार केला म्हणून आपल्याला खूप आनंद होतो. वा, कृत्रिम बुद्धिमत्ता कुठल्या कुठे पोहोचली. पण त्याचे संभाव्य धोके वाढत चाललेत. आणि ते आता तुम्ही ऐकलं असेल तर डीप फेक सारख्या माध्यमांमधनं पुढे यायला लागलेले. खरं. तुम्ही आता लहान मुलांचं उदाहरण दिलं तेव्हा आठवलं पटकन की शाळेत असताना आम्ही निबंध लिहायचो. सगळ्यानेच लिहिला असेल हा विज्ञान शाप की वरदान असं आता वाटायला लागलेलं आहे. तर डीप फेक व्हिडिओच्या बाबतीत असंच म्हणता येईल की त्याच्यामधनं एवढे धोके जाणवत आहेत आणि इतक्या सेलिब्रिटीजचे आपल्या समोर चेहरे किंवा उदाहरणं आली. पण हे जेव्हा सामान्यांच्या बाबतीत घडतं तेव्हा ते खूप घाबरून जातात, गांगरून जातात. तर मुळात हे डीप फेक व्हिडिओ बनवले कसे जातात आणि काय आहे नेमकं हे डीप फेक? डीप फेक हे जनरेटिव्ह AI वरतीच अवलंबून आहे. ती पहिल्यांदा डीप फेक का? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधल्या वेगवेगळे जे टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा म्हणतो की मशीन लर्निंग आहे. तसं अलीकडचं त्यातलं तंत्रज्ञान म्हणजे डीप लर्निंग. डीप लर्निंग का? तर त्यांना आपण हे सफरचंद, हे संत्र असं सांगत बसत नाही. आपण त्याला खूप सगळी माहिती देतो आणि त्या माहितीवरती आपण वेगवेगळे अल्गोरिदम्स रन करतो आणि ती सिस्टीम स्वतः शिकायला लागते. म्हणून त्याला डीप लर्निंग म्हणजे खूप सगळ्या माहितीवरती आधारित असं शिक्षण असं म्हणता येईल. तर ते डीप लर्निंग आहे. आता हे जे व्हिडिओज तयार झाले हे ह्या डीप लर्निंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेले गेलेले होते आणि हे व्हिडिओज फेक आहेत, खोटे आहेत आणि म्हणून त्याला डीप फेक असं म्हटलं जातं. म्हणजे डीप लर्निंग हे तंत्रज्ञान वापरून तयार केलेले खोटे व्हिडिओज, मग ते व्हिडिओज असतील, काही फोटोज किंवा इमेजेस असतील किंवा त्याच्यामध्ये काही आवाज असतील. बरं, आवाज सुद्धा याच्यामध्ये? हो. कारण पुन्हा कसं आहे ना, आता समजा माझे कंटिन्युअस काही आपण रेकॉर्डिंग केली आहे, ती रेकॉर्डिंग आपण त्या सिस्टीमला दिली तर ती सिस्टीम माझा आवाज सहजतेने समजू शकते. कधी माझा आवाज वर जातो, खाली जातो, त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, त्याचा ॲम्प्लिट्यूड काय आहे, हे सगळं त्याला कळतं आणि तो ते परत रिजनरेट करतो. पुन्हा जनरेटिव्ह AI की फक्त त्याला माहिती जी दिली गेलेली आहे ती फक्त टेक्स्ट नसून आता आवाज आहे, इमेज आहे, व्हिडिओ आहे. तर त्यामुळे पूर्वी फक्त हे फोटोशॉप किंवा फोटो क्रॉप पुरता फक्त मर्यादित होतं. आता ह्याच्यावरनं व्हिडिओज केले जाऊ लागले. तर अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का ह्या संदर्भातली? आपल्याला खूप सध्याच्या काळामध्ये मोस्ट ऑफ द टाइम बघितलेलं असेल की मोठे मोठे जे सेलिब्रिटीज आहेत, स्टार्स आहेत, ओके, यांचा चेहरा घेऊन ते कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीच्या शरीर
शरीरावरती लावून हम्म. असा आभास दिला जातो की ही तीच व्यक्ती आहे. हम्म. आणि याचा सगळ्यात वाईट वापर म्हणजे पोर्नोग्राफीसाठी आपल्या इथे खूप मोठ्या प्रमाणावरती हो. केला जातो. त्यामुळे कित्येक आक्षेपार्ह अशा काही घटना अलीकडेच घडलेल्या होत्या आणि हम्म. ज्याच्यामुळे डीप फेक हे जास्त चर्चेत आलं. हम्म. म्हणजे हे जसं पोर्नोग्राफी होतंय तसंच इतरही अनेक उदाहरण आहेत. महत्वाच्या व्यक्ती ज्या आहेत, हम्म. ज्या राजकारणातल्या असतील किंवा इतरही असतील, मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट असतील, हम्म. त्यांनी समजा एखादं प्रक्षोभक विधान केलं तर त्याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर पूर्ण देशावर आणि कदाचित जगावरतीही त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण त्याचा अर्थ चुकीचा लावला जाईल आणि त्याच्यावरती इतर काहीतरी वेगळीच ॲक्शन घेऊ शकतात. तर या सगळ्याचे खूप भयंकर परिणाम होऊ शकतात आणि म्हणूनच डीप फेकपासनं लांब राहणं जास्त चांगलं किंवा निदान जागरूकता बाळगणं हे हम्म. जास्त चांगलं असेल. समजा एखाद्या राजकारण्याच्या किंवा एखाद्या महत्वाच्या नेत्याच्या तोंडी डीपफेकच्या माध्यमातून आपण असं एखादं वाक्य टाकलं की आमचा देश आता या देशाशी युद्ध करणार आहे किंवा या देशावरती आक्रमण करणार आहे, तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो? हं. आपल्या देशामध्ये पण अराजकता माजू शकते किंवा आपला देश लगेच खवळून उठू शकतो किंवा ज्या देशाच्या विरुद्ध हे वाक्य गेलेलं होतं हम्म. तो देश आपल्यावरती आक्रमण करू शकतो, जेव्हा की त्या राजकारण्यांनी किंवा त्या महत्वाच्या नेत्यांनी असं काही विधान केलेलंच नसतं. तर हा तो धोका आहे. अशा मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजचा गैरवापर होऊ शकतो. तर विचार करा, आत्ताचं आपले जे काय सेन्सेक्स वरती गेलेला आहे हो. तो किती धाडकन खाली कोसळेल. हम्म. आणि एवढंच नाही, केवढी मोठी घबराट आपल्या पूर्ण देशामध्ये तयार होईल, जगभरामध्ये तयार होईल. हम्म. त्यामुळे ह्याचे परिणाम वाटेल ते होऊ हो. शकतात. आता हे फक्त सेलिब्रिटीज बरोबरच घडतं असं नाही. हा. काही 2 घटना मी तुमच्या बरोबर सांगू इच्छिते. एका छोट्या खेडेगावामध्ये हम्म. आता लहान मुलं सगळीच जण शाळांमध्ये जातात. पूर्वी कसं व्हायचं ना, ही तंत्रज्ञान होतं हे ठराविक लोकांना वापरता यायचं. हो. जसं ॲटम बॉम्ब्स असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी BARC जायला लागेल, कुठेतरी जाऊन ते तयार करायला लागेल हम्म. आणि मग त्याचा विघातक किंवा वाईट अशा गोष्टींसाठी वापर करता येऊ शकतो. आता हे जे डीप लर्निंगचं तंत्रज्ञान आहे हम्म. ते सहजतेने उपलब्ध आहे. कित्येक ॲप्स, मोबाईल ॲप्लिकेशन्स त्याच्यासाठी अवेलेबल आहेत, कित्येक गोष्टी अवेलेबल आहेत, तेव्हा कोणी तयार करू शकतो. आता एखाद्या खेडेगावातली लहान मुलं आहेत, त्यांचा समजा कंटिन्युअस अलीकडे आपले फोटो रस्त्यात येता जातानाही लोक काढतात. हो. तुम्ही कुठे आहात आणि कोणाकोणावरती लक्ष ठेवणार, असे कोणाचे फोटो घेतले आणि त्यांचे नग्नावस्थेतले किंवा अर्धनग्नावस्थेतले व्हिडिओज तयार केले तर त्या मुलांच्या मानसिकतेवरती किती परिणाम होईल. हम्म. किंवा समजा हे गाव अत्यंत अशिक्षित आहे, हम्म. त्यांना अशा कुठल्या तरी तंत्रज्ञानाबद्दल माहितीच नाहीये, तर कित्येक आपल्याकडच्या घटना आहेत, ऑनर किलिंग असं आपण ज्याला म्हणतो, हम्म. असं या मुलांच्या बाबतीत घडू शकतं किंवा कित्येक मोठ्या लोकांच्या बाबतीतही घडू शकतं. हम्म. आणि म्हणूनच हे जे सत्य आहे ते खूप विदारक आहे, भयंकर आहे. दुसरं एक उदाहरण सांगते. एक 70 वर्षाचे गृहस्थ होते. समजा तुम्हाला कोणीतरी व्हिडिओ कॉल केला हा. आणि सांगितलं की मित्र मला असे असे पैसे हवे आहेत. हम्म. आता त्या व्यक्तीला तुम्ही समोर बघता आहात, हम्म. तुम्ही त्याचा आवाज ऐकता आहात, तर तुम्हाला शंकाच येणार नाही ना. हो. तुम्हाला वाटेल खरंच माझा मित्र अडचणीत आहे आणि त्यांना पैसे देणं गरजेचं आहे. असं करून या 70 वर्षांच्या व्यक्तीने 40,000 रुपये त्यांच्या मित्राच्या ज्या काय अकाउंट त्यांनी सांगितलं तिथे ट्रान्सफर केले. 2-3 दिवसांनी परत मित्राला फोन झाला की काय रे, कसं आहेत, मिळालेला पैसे की ठीक चाललंय ना. तो म्हणला कसले पैसे, मी तुला कधी फोनच केला नव्हता. तर आता हे किती विचित्र होत चाललंय बघा, की पहिल्यांदा फक्त आवाज होता किंवा फक्त टेक्स्ट होतं, हम्म. पण आता प्रत्यक्ष ती व्यक्ती तुमच्याशी बोलतीये आणि तुम्ही हेच ओळखू शकत नाही की ती व्यक्ती खरंच बोलतीये का नाही बोलत आहे. हा. म्हणून अशा वेळेला आता ह्या घटना फक्त सेलिब्रिटीज पुरत्या मर्यादित न राहता, त्यांच्या पोर्नोग्राफिक पुरत्या मर्यादित न राहता, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात यायला लागलेल्या आहेत खरंय. आणि आणि, म्हणून धोका वाढलेला आहे. ह्या सगळ्याचा परिणाम कुठेतरी रेप्युटेशनवर होताना दिसतो खूपच, आणि खूपच. खूप मानसिक खच्चीकरण त्याने खूप मोठ्या प्रमाणावर होतं. काय नक्कीच. सांगाल या बाबतीत? म्हणजे आता साधीच गोष्ट बघा, समजा पूर्वी सायबर ह्याच्यामध्ये आम्ही सेक्सटॉर्शन म्हणायचो, हम्म. की कित्येकदा कसं होतं की तुम्हाला कुठल्या तरी फॉरेनच्या मुलीचा फोन येतो आणि असे बरेच तरुण आणि वयस्कर लोक देखील या गोष्टींना बळी पडलेले आहेत आणि त्यांच्यामुळे ते आपले कपडे काढून किंवा असे काहीतरी त्यांचे फोटो काढले जातात आणि त्याच्यावरती त्यांना खंडणीची मागणी केली हो. जाते आणि जन्मभर तुम्ही त्याच्यामध्ये अडकता. इथे निदान तुम्ही काहीतरी क्रिया केलेली होती,
हां. आता तुम्ही काहीच नाही केलंय. हं. तुमचा फोटो वापरून त्यांनी फक्त तुमचा चेहरा वापरून तुमचे असे काहीतरी हं. व्हिडिओज जर तयार केले, हं. तर तुमच्या मानसिकतेला किती मोठा धक्का बसेल. बरोबर. आणि म्हणजे प्रतिमा माझी मलिन होईलच की नाही. हो. पण ह्यासाठी पहिल्यांदा म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे की पूर्वी आपल्याला सांगायचे की फक्त कानाने ऐकता ते अर्धवट आहे. हां. तसंच फक्त डोळ्यांनी बघता तेही अर्धवट आहे. पण आता कानाने ऐकता डोळ्यांनी पाहता ते सुद्धा खोटं असू शकतं. दोन्ही असलं तरी जे बघता आहात ते खरं असेलच असं नाही. आणि म्हणूनच आपल्या लोकांवरती विश्वास ठेवायला शिकणं आपल्याला गरजेचं आहे. कुठलंही गोष्ट सोशल मीडियावरती आली, फेसबुक असेल किंवा व्हॉट्सॲप असेल, इंस्टाग्राम असेल, कितीतरी अनेक हो. सोशल मीडिया आपल्याकडे सध्या हो. उपलब्ध आहेत. त्याच्यावरती आलेल्या प्रत्येक व्हिडिओवरती, प्रत्येक ऑडिओवरती किंवा प्रत्येक माहितीवरती विश्वास ठेवू नका. त्याच्याकडे पहिल्यांदा संशयात्मक दृष्टिकोनातनं बघा. बर. आणि दुसरं आपल्या लोकांवर विश्वास ठेवा. हां. कारण कुठल्या तरी पाहिलेल्या व्हिडिओसाठी तू असं केलंस असं म्हणून आपल्या मुलांना, म्हाताऱ्या लोकांना किंवा कोणालाच हां. आपण दोषी नको ठरवायला. कारण ह्या सगळ्याचा धोका कसा वाढत चाललाय की उद्या लीगल सिस्टीममध्ये पण या दृष्टीने आपल्याला आता पॉलिसीज बदलायला लागणार आहेत की कुठले व्हिडिओज खरे आहेत आणि कुठले खोटे आहेत मी आता याच्यावरती त्याच, काम. हो, कारण हे खूप मुद्द्याकडे. भयंकर असणार आहे. तर त्यामुळे हे तयार करायला लागणार आहे. पण आधी पहिली गोष्ट जाणून घेण्याची गरजेची आहे की हे तंत्रज्ञान काय आहे हां. आणि हे खरं आहे का. असं कित्येकदा आहे की कित्येक पाहिलेले व्हिडिओज हे खरे नाहीत. हां. त्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवू नका आणि त्याच्यासाठी कुणालाही दोषी ठरवू नका. बरं. हे पहिल्यांदा करू शकतो. एवढं तरी नक्कीच नक्कीच करता येऊ म्हणजे शकतं. प्रतिमा कोणाची हो. तरी म्हणजे मलिन उगाचच करू नका. खरंय खरंय. एवढंच. आपल्याला आपलं माणूस माहीत असणं खूप महत्वाचं आहे ह्या खरंय, सगळ्या अगदीच. दृष्टिकोनामध्ये. पण मुळात हा डीप फेक म्हणजे फेक व्हिडिओ आहे किंवा नाही हे ओळखायचं कसं एकतर? अजून बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आपल्याला अजूनही ओळखता येऊ शकतं. हां. अर्थात 90% लोकांना तो ओळखता येत नाही. बर. पण निदान काही लोक तरी त्याच्यातनं ओळखू शकतात. म्हणजे कसं असतं ना, अजूनही ज्या डीप फेकमध्ये हे जे व्हिडिओज तयार केलेले आहेत किंवा ऑडिओ आहेत त्याच्यामध्ये थोडीशी काहीतरी चूक राहिलेली असते. हां. हे व्हिडिओज कसे तयार होतात तर आपण प्रत्येक फ्रेम बाय फ्रेम तो व्हिडिओ तयार करतो. पूर्वी आपल्याला आठवत असेल तर आपण खूप सगळे फोटो काढायचो आणि मग ते एकामागोमाग एक खूप लवकर रन केले गतीने की त्या त्यांनी एका- गतीने नेले की आपल्याला व्हिडिओ आहे असं वाटतं. हं. तर तसंच असतं. कधीतरी मध्येच चुकून माझे डोळे मिचकवायचेच राहिले हां. किंवा माझं जे स्किनचं टेक्स्चर असतं हां. तर ते थोडंसं वेगळं रफ हे अजूनही जाणवतं. हां. त्यामुळे ते ओळखता येऊ शकतं अजून. हो. अर्थात ज्या पद्धतीने जनरेटिव्ह AI काम करतं आहे त्यामुळे अजून काही महिन्यांनी आपल्याला हा ओळखता न येणं कठीण होत स्वाभाविक आहे जाणार. किंवा कठीण नक्कीच होत जाणार आहे. हं. पण आत्ता तरी व्हिडिओज बघताना अरे हे काहीतरी गडबडीचं वाटतंय हां. किंवा हे मला नाही वाटत आहे, हां. ती व्यक्ती वाटत नाही असं नक्कीच आपल्याला ओळखता येतं, कळतंही. कारण त्या पूर्ण चित्रपटामध्ये किंवा चित्रांमध्ये ती व्यक्ती थोडीशी विचित्र किंवा अवघडलेली वाटते हां. असं आत्ता आपल्याला ओळखता येतं. पण पुन्हा हे इतकं कमी आहे हां. की खात्रीशीरपणे फक्त ज्याला समज आहे तोच सांगू शकतो, सगळेजण नाही सांगू शकत. मग आता ह्यातले पुढचे संभाव्य धोके काय काय आहेत किंवा काय अलर्ट त्या दृष्टीने प्रत्येकानं राहणं खूप गरजेचं आहे? म्हणजे जसं मी म्हटलं ना की विश्वास ठेवू नका. हां. दुसरं कसं आहे ना, डीप लर्निंगसाठी जे आपल्याला फोटो लागतात हां. ते शक्यतोवर खूप चांगल्या क्वालिटीचे लागतात. हं. आता या सेलिब्रिटीजचा वापर आधी का केला जातो? कारण यांचे खूप सगळे व्हिडिओज, हं. खूप सगळे फोटोज हे सहजतेने उपलब्ध असतात. हं. त्यामुळे तो सिस्टीमने ते घेऊन त्याच्यावरतून नवीन काहीतरी तयार करणं अगदी सहज शक्य असतं. हो. खरं तर जनरेटिव्ह एआयचा काही छान उपयोगही होते. म्हणजे पूर्वी असं बघितलं गेलं होतं की मला नाचता नाही येत समजा, हं. तर मी माझं फक्त फेस लावून दुसऱ्या कोणीतरी खूप छान नाचणाऱ्याच्या ह्याच्यावरती बघा मी किती छान नाचते असा आनंद घेऊ शकत होते. किंवा छोटंसं उदाहरण, आता समजा आता पु ल नाही आहेत हां. पण आपल्या सगळ्यांनाच पु ल स्वतःच्या गोष्टी ज्या सांगायच्या ते खूपच भावायचं. हो. तर असं इमॅजिन करा की समजा पु ल स्वतः आपलं पुस्तक वाचून आपल्याला दाखवत आहेत हां. त्यांच्या स्वतःच्या आवाजामध्ये. तर हा खूप छान हे आहे. पण अर्थात हे खूप छोटे छोटे उपयोग आहेत. जसं चित्रपटांमध्ये असेल की एखादा ऍक्टर जो त्या चित्रपटामध्ये काम करत होता हं. तो समजा कुठल्या तरी कारणास्तव
चित्रपट नाही पूर्ण करू शकला, हां. तरी त्याच्या जागी दुसऱ्या ॲक्टरला न घेता त्याच ॲक्टरच्या सगळ्या खूबी घालून हां. ते जनरेटिव्ह एआयच्या थ्रू तयार करता येऊ शकतं. पण हे सगळं शक्य आहे, पुन्हा मी म्हटलं की सेलिब्रिटीज किंवा मोठ्या मोठ्या लोकांचे खूप सगळे हाय क्वालिटी फोटो, ऑडिओ, व्हिडिओ हे सहजतेने उपलब्ध आहेत. आपल्यासारख्या लोकांचे कम्पॅरेटिव्हली हाय क्वालिटी फोटोज अजून इतक्या प्रमाणात नसतात. हं. पण आपण जर खूप मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती टाकलेत किंवा कोणी तसे घेतलेले असतील तर ते सहजतेने या गोष्टींसाठी वापरले जाऊ शकतात. हं. एखादी काळजी आपण एवढीच घेऊ शकतो की सोशल मीडियावरती फोटो टाकताना आपण एक प्रोटेक्टिव्ह वॉटरमार्क हां. असं आपल्या फोटोजमध्ये फीचर असतं, जे प्रत्येक ठिकाणी कॉपीराईट 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 किंवा असं लिहिलं जातं हो. आणि मग ते तुमच्या चेहऱ्यावरती पण येऊ शकतं. हं. तर त्यामुळे कदाचित तात्पुरता तरी तुमचा फोटो सहजतेने लोकांना वापरता येणार नाही. अर्थात जनरेटिव्ह एआयनी जिथे एखाद्या माणसाचा हाय क्वालिटी फोटो पाहून पाहून दुसरा चेहरा तयार केलाय, त्याला हे प्रोटेक्टिव्ह वॉटरमार्क काढून टाकणं इतकं अवघड राहणार नाही. नाही. जरी आज असलं तरी उद्या असेलच असं नाही. हं. त्यामुळे हे धोके राहणार. तर महत्वाची गोष्ट म्हणजे जागरूकता वाढवणं हं. आणि सतर्क राहणं हं. आणि कोणावरती सहजतेने म्हणजे सोशल मीडिया एक्स्पेशली हां. सहजतेने विश्वास न ठेवणं. हं. समजा अशी एखादी घटना घडली तर त्या संदर्भात काही तक्रार नोंदवता येते का? हो, म्हणजे आता आपण जसं सायबर अटॅक्सची तक्रार नोंदवतो. आतापर्यंत कसं व्हायचं की बहुतेक सगळे अटॅक्स हे फायनान्शियल अटॅक्स असायचे, की काही ना काहीतरी तुम्हाला आर्थिक नुकसान झालेलं आहे, हेच आपण शक्यतोवर सायबर क्राईमच्या अंडर घेतलं जायचं. किंवा काही गोष्टी होत्या जसे सेक्सटॉर्शन्स होती किंवा लहान मुलांचं ते ब्लू व्हेल टाईप काही गोष्टी घडलेल्या होत्या. या सगळ्या घटना आपण आतापर्यंत सायबर क्राईम मध्ये घेत होतो. पण आता पुढची घटना डीप फेकची जी आहे, जी आपली प्रतिमा मलिन होण्यासाठी होऊ शकते, ती पण नोंदवणं कदाचित गरजेचं असेल. कारण मला असं वाटतं, आपला पुढचा प्रवास बघितला तर असं होऊ शकतं की आत्ता तरी आपल्या कोर्टामध्ये कुठलाही व्हिडिओ, कुठलाही फोटो हा ग्राह्य मानला जातो किंवा टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन हे ग्राह्य मानलं जातं. पण जर आपण ओळखूच नाही शकलो की हा व्हिडिओ हा खरा आहे का खोटा, तर त्याचा गैरवापर होण्याचे खूप मोठ्या प्रमाणावरती चान्सेस असतात किंवा होऊ शकतात. आणि म्हणून आता गव्हर्नमेंट वेगवेगळ्या पॉलिसीज किंवा लॉज घेऊन येतीलच. कारण आता मध्येच मला आठवतंय की आपले MOS जे चंद्रशेखरजी आहेत, त्यांनी सगळ्यांना निवेदन केलं होतं की सोशल मीडियावरतून जी खोटी माहिती आहे, जी ग्राह्य धरता येत नाही किंवा जी फसवणुकीच्या संदर्भात आहे, तर ती काढून टाका. लोकांना फक्त खरी आणि योग्यच माहिती मिळाली पाहिजे. कारण अशा प्रकारे खोट्या बातम्या तयार केल्या जातात, खोटे व्हिडिओज तयार केले जातात. तर हे थांबलं पाहिजे. पण जोपर्यंत अशा प्रकारचे नियम, अशा प्रकारच्या पॉलिसीज येत नाहीत, तोपर्यंत आपण सतर्क राहायचं आणि या प्रकारचे जे गुन्हे असतील त्यांच्याबद्दलची माहिती cybercrime.gov.in वेबसाईटवरती जाऊन द्यायची. दुसरा एक नंबर आहे 1930. 1930 ला कॉल करून सांगून ठेवा. निदान कसं होतं की उद्या असं काहीतरी घडलं तर आपल्याकडे एक नोंद राहते. आपल्याकडे एक प्रूफ असतं किंवा की हे देऊ शकतो आपण. तर ती राहणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही जर cybercrime.gov.in वरती गेलात तर तिथे कॉन्टॅक्ट अस मध्ये तुमच्या जवळपास असलेलं सायबर रिलेटेड पोलीस स्टेशन कुठलं आहे त्याची माहिती पण मिळते. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला असलेले जे पोलीस स्टेशन आहे सायबर रिलेटेड, त्यांच्याकडे जाऊनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता. बरोबर. आता खरं तर हे डीप फेक व्हिडिओज आहेत, हे सामान्यांमध्ये एक थोडी भीती तर आहेच, पण सायबर क्राईम वाल्यांसाठी हे थोडे चॅलेंज अजून एक वाढलेलं आहे. तर त्याबाबत काय सांगाल की दिवसेंदिवस हे चॅलेंज वाढत जाणार आहे? खरंय. कारण म्हणजे हे चॅलेंज आहेच आहे, प्रश्नच नाही. त्याच्यासाठी कदाचित उपाययोजनाही आता करायला लागतील आणि म्हणूनच आपल्याला आपल्या लॉ मध्ये किंवा पॉलिसीज मध्ये बदल घडवून आणायला लागतील. ते मोठ्या लेव्हलवरती गव्हर्नमेंट कामच करतं आहे त्याच्यावरती. त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या मध्ये पण विकसित होणं गरजेचं असेल. म्हणजे जसं हे तंत्रज्ञान जनरेटिव्ह AI म्हणून तयार झालं, जे अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी तयार करू शकतं, तसंच दुसरं तंत्रज्ञानावरतीही आता काम चालू आहे की तुम्ही कसं ओळखू शकाल की कुठली गोष्ट बरोबर आहे, खरी आहे आणि कुठली गोष्ट खोटी आहे. आणि गंमत म्हणजे ज्या लोकांनी, ज्या शास्त्रज्ञांनी या गोष्टीवर काम केलं
की जनरेटिव्ह एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता कशी आणता येईल. हां. आज तेच शास्त्रज्ञ ही कृत्रिम बुद्धिमत्ता कशी ओळखता येईल हां. आणि ही कृत्रिम आहे हे कसं दाखवता येईल हं. याच्यावर काम करतायत. अर्थात हे इतकं सोपं नाहीये. हो. खूप अवघड होत गेलंय, कारण कदाचित मानवी बुद्धिमत्ता इतकी छान होती हां. की ज्यांनी सहजतेने कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केली. हं. पण आता जसं देवाला कदाचित वाटत असेल, अरे मी माणूस तयार केला आणि त्यांनी हे तयार केलं, तसं आता माणसाचं आहे की अरे मी कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केली आणि आता मलाच या चॅलेंजेसना फेस करायचंय. हां. पण रोबो मूवी तुम्ही सगळ्यांनी बघितलेला हो, असेल, चित्रपट रजनीकांत. रजनीकांत. हो. हां, एक्झॅक्टली. तर त्याच्यामध्ये जसं रजनीकांत तयार करतो तो रोबो रोबो. आणि तो रोबोच स्वतःची आर्मी तयार करतो, हां. तसं काहीच आता आपलं आहे. हं. पण फक्त एवढंच लक्षात ठेवा, घाबरून न जाता सावधानता बाळगा हां. आणि कुठेतरी ना आपल्या लोकांवरती विश्वास ठेवा. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्याला सवय असते की आपण आपल्या समोरच्याला ना नेहमी त्या कटदऱ्यामध्ये उभं करतो हो. कोर्टाच्या, की नाही नाही तूच चुकीचं केलंयस किंवा तूच दोषी आहेस. तर असं न मानता खरंच काय आहे खरं काय नाही याचा पडताळा झाल्याशिवाय लोकांच्या प्रतिमेशी खेळू नका. हां. कारण सगळ्यांची मानसिकता ह्याच्यामध्ये गुंतलेली असते आणि मुख्यत्वे करून लहान मुलं, हां. शाळेत जाणारी किंवा तरुणही असतील, ज्यांना खरं तर या छोट्या मोठ्या गोष्टींचा त्यांच्या आयुष्यावरती परिणाम होत असतो, तर त्यांना समजून घेऊयात. कित्येकदा शक्यता आहे की यांनी काहीच चुकीचं केलेलं नाही, परंतु त्यांचा इतर कोणीतरी गैरवापर केलाय. तर आपल्या मुलांना, आपल्या फॅमिलीजना आपण सपोर्ट करूयात आणि जागरूक राहूयात. नक्कीच. मुळात कुठलंही आपण सोशल मीडियाचा वापर करतो, म्हणजे एखादं अगदी चॅटिंग ॲप असेल ते अगदी आपण इतरही जे आहेत, तर ह्या सगळ्यामध्ये फोटोज किंवा व्हिडिओ शेअर करताना कुठले कुठले फिल्टर्स आपण वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीनं त्या फोटोजचा किंवा व्हिडिओजचा गैरवापर केला जाणार नाही. खरं तर ना, फोटोज ज्यावेळेला टाकतो त्यावेळेला पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की तुम्हाला ज्यांना फोटो दाखवायचे आहेत ना, हां. त्यांच्याशी शेअर करा. हं. म्हणजे सगळ्या जगाला ते फोटो पाहायला पाहिजेत असं दाखवू नका. कुठलंही, म्हणजे आता मी फक्त एक उदाहरण म्हणून घेते आहे, जसं व्हॉट्सअपवरती आहे. हं. आता व्हॉट्सअपनी तुमच्या स्टेटसला डाउनलोड करायला परवानगी दिलेली नाहीये, हं. कारण त्यांच्या असं लक्षात आलं की ते डाउनलोड करून त्याचा गैरवापर होऊ शकतो. पण अजूनही मी ते क्लिप म्हणून ते काढू शकते किंवा त्याचा फोटो काढू शकते. हो. या काही गोष्टी होऊ शकतात, म्हणजे ज्या आपण थांबवू शकत नाही. तर निदान फोटो टाकताना मी मगाशी जसं म्हटलं तसं एक प्रोटेक्टिव्ह वॉटरमार्क टाका हं. की ज्याचा सहजतेने वापर होणार नाही. दुसरं, ज्या वेळेला फेसबुक सारख्या किंवा इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावरती आपण टाकतो, व्हिडिओज टाकतो, त्यावेळेला शक्यतोवर आक्षेपार्ह असतील असं टाकू नका. आणि दुसरं, शेअर करताना फक्त माझ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करू देत. हां. मित्रांच्या मित्रमैत्रिणींशी, पब्लिकशी हं. असं सगळं शेअर करायला जाऊ नका. प्रत्येक सोशल मीडियाच्या ॲपमध्ये किंवा ॲप्लिकेशनमध्ये सिक्युरिटी आणि प्रायव्हसीची सेटिंग्ज असतात. हं. तर ती नीटपणे समजून घेऊन ती वापरा. कारण तुमचे फोटो हे बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतात. आपल्याला वाटतं की अरे आपणही सेलिब्रिटी झालो, हं. इतक्या लोकांपर्यंत पोहोचलो. पण ह्याचं जसं सोशल मीडियाचेही परिणाम दुष्परिणाम दोन्ही आहेत. हो. तुम्हाला इतक्या लोकांपर्यंत पोहोचता आलं हा एक भाग, हं. तुम्हाला पटकन सेलिब्रिटी बनता आलं हा दुसरा भाग. पण तिसराच, त्याचा होणारा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. हं. म्हणजे आता कित्येकदा मी बऱ्याचशा बायका जास्त करून बघितलेल्या आहेत की बहुतेक सगळ्या गोष्टींचा कंटिन्युअसली फोटो अपलोड सोशल मीडियावरती करत राहतात आणि बऱ्याचदा जेलसीमध्ये, कंपॅरिझनमध्ये याचा वापर होतो किंवा त्याचा इम्पॅक्ट तुमच्या मानसिकतेवरती होतो आणि कुठेतरी खूप सगळ्या लोकांमध्ये राहूनही तुम्ही एकटे पडता. हं. कारण तुम्हाला वाटतं अरे तिच्याकडे हे आहे, माझ्याकडे हे नाही, ती इकडे गेली होती, मी इकडे नाही गेले किंवा काहीतरी. सगळ्यात लक्षात ठेवा की तुम्ही काय गोष्टी सोशल मीडियावर टाकता, जे तुम्हाला लोकांना इम्प्रेस करायचं असतं अशा गोष्टी तुम्ही टाकता. मग तसेच तुमचे मित्रमैत्रिणी करतायत. हां. ते दाखवत नाहीयेत की जे त्यांना खटकतंय, हां. ते दाखवतायत जे त्यांना दाखवावंसं वाटतंय. हं. तर ती पण एक खोटी इमेज आहे. म्हणजे कित्येकदा तुम्ही बघितलं असेल, वाईट वाटतं की खूप थाटामाठात लग्न करतात आणि मोठे मोठे अगदी इतके व्हिडिओज आणि फोटोज आणि वाटेल त्या गोष्टी सोशल मीडियावरती टाकतात आणि 3 महिन्यामध्ये तो डिव्होर्स होत असतो. हां. तर म्हणजे खरं जे दाखवलं जातंय ते आणि जे खरं घडतंय प्रत्यक्षात ते जे आहे ते. खूप वेगळं असतं. त्यामुळे
केवळ सोशल मीडियावरती विश्वास ठेवू नका आणि जे सोशल मीडियावरती टाकताय त्याला थोडंसं बंधन ठेवा. सगळंच सोशल मीडियावरती टाकायची गरज नाही. गावाला गेलात तर गावाला गेल्या गेल्या फोटो टाकू नका. घरी आल्यानंतर ठरवा की यातले कुठले 2 किंवा 3 फोटो मला टाकायचेत आणि तेवढेच टाका. गेल्या गेल्या टाकलात तर तुमची सगळी माहिती चौथ्या माणसांपर्यंत पोहोचते. त्याचा गैरवापर होऊ शकतो. हे लक्षात ठेवा. खरंच आहे. आणि आता येथे पुन्हा एकदा तेच म्हणावं असं वाटतं की तंत्रज्ञान विकसित झालं ही गोष्ट चांगली म्हणावी की वाईट म्हणावी असा प्रश्न निर्माण झालाय. खरंय. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर जोपर्यंत चांगल्या गोष्टींसाठी होतो तंत्रज्ञान चांगलंच आहे. कुठेतरी या गोष्टींची गरज म्हणून पहिल्यांदा ते विकसित होतं. पण जसजसं ते विकसित होत जातं तसतसे त्याचे दुष्परिणामही दिसायला लागतात. हे प्रत्येकच तंत्रज्ञानाबरोबर होत गेलं. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला अरे वा व्हॉट्सॲप आलं किंवा सोशल मीडिया आलं आणि आपण आपल्या खूप हरवलेल्या मित्रमैत्रिणींशी, शाळेतल्या मित्रमैत्रिणींशी सगळ्यांच्या संपर्कात आलो. दूर असताना सुद्धा नातेवाईक असलं तरी आता तो दुरावा जाणवत नाही. पूर्वी मुलगा किंवा मुलगी परदेशी गेले तर अरे आता इतके दिवस भेटणार नाही, आता सहजतेने व्हिडिओ कॉलनी भेटू शकतो. तर तसं त्या तंत्रज्ञानाचे जसे फायदे होते तसेच तोटे आपण बघितले की त्याचा गैरवापर करून सायबर सिक्युरिटी किंवा सायबर क्राईम्स व्हायला लागले. तसंच याही तंत्रज्ञानाचं आहे. जोपर्यंत त्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी होईल तंत्रज्ञान चांगलंच आहे. तंत्रज्ञानाचा वापर हा चांगला का वाईट हे आहे. खरं तर हे खूप मोठं असं महाजाल आहे खरं तर हे. आणि ह्यातनं स्वतःला सावरायचं आणि वाचायचं सुद्धा आहे. खरं तर आता तुमच्याशी संवाद साधताना समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक मधल्या काही ओळींची प्रचिती इथे येते. मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. अगदी खरंय. समर्थांनी सांगितलेल्या या वचनांमधला बोध आपण सगळ्यांनीच घ्यायला हवा. तुम्ही आज खूप छान पद्धतीनं आम्हा सगळ्यांचं मार्गदर्शन केलं. आपण इथे आलात डॉक्टर पद्मजा जोशी आणि सगळ्यांना खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलं. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, डीप फेक व्हिडिओज अर्थात फसवणूक डॉक्टर पद्मजा जोशी यांची मधुलिका कोशे नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.